सर्व आंबेडकरी जनता व सर्व पक्ष संघटना ज्या की 59 जाती SC मध्ये मोडतात यांच्या मार्फत आज या ठिकाणी अबकड हे जे वर्गीकरण आहे, उपवर्गीकरण हे रद्द करण्यासाठीचं एक आंदोलन या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने, त्यात म्हणजे अबकडमध्ये जे काही 59 जाती आहेत त्या सर्व जातीच्या वतीने या ठिकाणी एक निदर्शने, धरणे, आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आणि जोपर्यंत ह्याचा बद्ध समितीचा अहवाल रद्द होत नाही तोपर्यंत नवीन जी आता म्हणजे 2011ची जी जनगणना आहे ती रद्द करून जोपर्यंत 2027 मध्ये जनगणना जी होत नाही आणि ती झाल्याशिवाय अहवाल कुठल्याही प्रकारचा म्हणजे पुढे जाऊ नये आणि अबकड हे त्वरित रद्द करावं या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहे. आणि जर याचा त्वरित जर महाराष्ट्र जर लक्ष घातले नाही तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन छेडण्याची देखील या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही. समज गैरसमज कसे त्यामध्ये 59 जाती आहेत. अ मध्ये कोण यायचा, ब मध्ये कोण जायचा, क मध्ये कोण जायचा. परंतु मी याचा मला काय म्हणायचं की जर प्रश्न असते तर प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यावर उत्तर देण्यात येईल ना. अरे तुम्ही आम्हाला त्या अहवालात जर सार्वजनिक केलं नाही तर आम्ही कशाच सूचना मांडायच्या, जनतेनं कशा सूचना मांडायच्या. आणि सगळ्याच गोष्टी काही सर्व आता ग्रामीण भागामध्ये सर्वच काही समाज सुशिक्षित नाही, त्यांना कशा पद्धतीने सूचना मांडायच्या, कशा हरकती मांडायच्या आणि कुठल्याच विषयावर हरकती मांडायच्या हेच आम्हाला कळायला मार्ग नाही ना. तो मार्ग जर असा जोपर्यंत तुम्ही सार्वजनिक करत नाहीत बद्ध समितीचा अहवाल तोपर्यंत आम्हाला सूचना आणि हरकती मांडता कशा आहे त्याला. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ते बद्ध समितीचा अहवाल एक तर सार्वजनिक करा आणि तो रद्द देखील करा. नसता आम्हाला आंदोलन सर्व समाजाला म्हणजे 59 जाती ज्या आहेत त्या सर्व जातीला सोबत घेऊन एक तीव्र आंदोलन या महाराष्ट्रावर छेडावे लागेल याची दक्षता शासनाने घ्यावी.